मागच्या 3 दिवसापासून इसळक, नेंबळक त्याचबरोबर खारेकर्जुने या परिसरामध्ये बिबट्याचा जो आहे थैमान पाहायला मिळत आहे। 3 दिवसापूर्वी रियांका पवार या खारेकर्जुन येथील 5 वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता। त्यानंतर काल जर बघितलं तर काल देखील एका 9 वर्षाच्या मुलावरती बिबट्याने हल्ला केलेला आहे। आणि या घटनेच्या निषेधार्थ आपण जर बघितलं तर निंबळक असेल, इसळक असेल, त्याचबरोबर खारेकर्जुने या परिसरामध्ये बंद जे आहे गावामध्ये पाळण्यात आलेला आहे। त्यासोबत पुणे बायपास म्हणजेच निंबळक बायपास या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन देखील थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या इथल्या एक महिला ग्रामस्थ आहेत। आजी, बिबट्याचं या ठिकाणी जर भीती पाहायला मिळते, काय नेमकं घडलं? ते ना रात्री एक जणाच्या इसळक मध्ये म्हणजे गोठ्यात शिरला, तर त्यांनी काय शेळी का कुत्र होतं ते झप मारली त्यांनी, तर ते पळालं। तर ते माणूस त्याच्या मागे कुऱ्हाड घेऊन पळाला, तर ते बिबट्या आम्ही दिसतं ना आम्हाला ते याच्यात मोबाईल मध्ये, तर ते बिबट्या लगेच पळाला। त्याच्या मागे मसले लोक पळाले पण ते काय सापडलं नाही। ते कुठं लपून बसला ते सांगता येत नाही। पण आता अशी जर घटना होत असली ना, लेकर बाळ रात्री बाहेर निघाला, आता अजून नव्हते निघत पण आता निघलेत बाहेर। तर आता इथं लोकांचं लोक दिसतात ना त्यांना, म्हणून ते लेकर बाहेर निघायला लागले ना। तर रात्री अशीच रात उजाडावली आम्ही, पण कोणी काय पोरं बाहेर निघाणार। आता काय करायचं म्हणलं बिबट्याला, कोणी म्हणतं इकडे बघितला, कोणी म्हणतं तिकडे बघितला, कोणी म्हणतं चौकीकडे बघितला, कोणी म्हणतं खालच्या मळ्यात बघितला। मग आता बिबटे आहेत किती आहे? मग ती कर्जुन्याची घटना झाली ना, त्याच्या काहीच नाही झालेलं ते। तर त्या बिबट्याचं काहीतरी सोय करा तुम्ही, त्याला ठार मारा। बर आता माणूस पेर आहे का बिबट्या पेर आहे? तुम्हाला माणूस पेर आहे ना, मग बिबट्याचं तुम्हाला करायचं काय? त्याची जर उत्पन्न कमी असली तर माणसं मारायला लागली। आज मी म्हातारी बाई एकटी जात होते रानामध्ये, पण आता मी सुद्धा जात नाही। माझ्या नाताने मला सांगितलं, आजी तू रानात जात नको जाऊ, बिबट्या आलेला आहे। ती कर्जुन्याची घटना झाल्यापासून मी रानात नाही गेली, नाही तर मी कशी बी जात होते वज वज आपल्या रानात जाऊन बसायची। आता असं जर भेव मला जायचं कसं रानात? हा, आता रानामध्ये ते गेल्याशिवाय भाग नाही। मग आता पट्टे घालून जाऊ का? आता माझ्या वयामध्ये मी घालू का पट्टा गळ्यामध्ये? एवढीच विनंती माझी। एकूणच जर बघितलं तर लहान मुलांवरती विशेषतः बिबटे जे आहे तर ते हल्ला करता आहे, त्यामुळे मुलांना घराबाहेर पाठवणं देखील जे आहे मुश्किल झाले। त्यामुळे या बिबट्यावरती तातडीनं जे आहे ठोस कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, निंबळक, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।